तर नमस्कार, माझं नाव संकेत आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये. आज मी आलो आहे शिरोडकर हायस्कूल इथे. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षण पुरस्कार प्राप्त शिरोडकर हायस्कूलच्या प्रिन्सिपल पौर्णिमा तोडणे मॅम यांच्यासोबत. तर स्वागत आहे तुमचं मॅम. नमस्कार. 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 तर तुम्ही तुमच्याबद्दल व शाळेबद्दल जरा माहिती देऊ शकता? नक्कीच नक्कीच. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी पौर्णिमा तोडणे माने आणि शाबसराव शिक्षण संस्थेच्या KMS डॉक्टर शिरोडकर हायस्कूलची मी माझी विद्यार्थिनी, ही माझी पहिली ओळख. आणि आज गेले 2 वर्ष मी ॲज अ मुख्याध्यापिका म्हणून मी कार्यरत आहे. माझी शाळा माझा अभिमान हे सरकारने ध्येय आत्ता टाकलेलं आहे, परंतु आमच्या शिक्षण संस्थेमध्ये, आमच्या शाळेमध्ये गेले 91 वर्ष प्रत्येक माझी विद्यार्थ्याचं हे ध्येय आहे, माझी शाळा माझा अभिमान. अशी महाराष्ट्रातली शैक्षणिक प्रयोगशाळा म्हणून गणली गेलेली आणि अजूनही त्याच विचारांनी कार्यरत असलेली आमच्या शिक्षण संस्थेचं ध्येय आहे, योग हा कर्मसु कौशल्य. आमच्या शाळेचे संस्थापक कैलासवासी रामचंद्र काशीनाथ शिरोडकर, थोर शिक्षण महर्षी कैलासवासी HD गावकर, त्याच्यानंतर थोर शिक्षण सम्राट म्हणूया आपण सुभाष फाटक सर, या सगळ्यांनी मिळून आणि त्यांना जी साथ दिली विजयाताई गावकर यांनी ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये इतके आमूलाग्र बदल केलेले आहेत. म्हणूनच आज आमची शाळा नंबर 1 ची शाळा आहे, केवळ गिरण गावातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. तर आजचा जो आपला विषय आहे, खरं तर मी 2 महिन्यापूर्वीच येणार होतो, पण तेव्हा हा विषय राजकीय गोष्टींनी इतका हे झालेला, त्यामुळे मला त्यात राजकीय गोष्टी नको हव्या होत्या, म्हणजे आणि नॅचरली त्यात राजकीय टिप्पणी येणार होती. तर विषय आहे त्रिभाषा, मध्यंतरी जो विषय बहुचर्चित होता त्याबद्दल. तर माझा प्रश्न असा आहे पहिला तुम्हाला, की शाळेत सध्या कोणकोणत्या भाषा शिकवल्या जातात व त्या चॉईस आहेत की तुम्हाला कंपल्सरी शिकायचे? असं पहिलं तर मातृभाषेतलं शिक्षण, म्हणजे आमची शाळा मराठी माध्यमाची आहे, त्याच्यामुळे प्रथम भाषा आमची मराठी आहे. त्याच्यानंतर आम्ही सेकंड लँग्वेज हिंदी आहे, तिसरं लँग्वेज आपलं इंग्रजी भाषा आहे. साधारणतः पहिलीपासून विचार करता 7वी पर्यंत तर ह्या भाषा सगळ्या महाराष्ट्रात आहेतच. 8वी मध्ये गेले आम्ही जवळजवळ 40 वर्ष मुलांना आम्ही संधी देतो संस्कृत भाषा शिकण्याची. या संस्कृत भाषेचं महत्त्व काय आहे तर आपल्याला आपल्या भारताविषयी, आपल्या संस्कृतीविषयी ज्ञान मिळावं, जे संस्कृत भाषेत पूर्वीपासून आहे. हा एक चांगला उद्देश ठेवूनच संस्कृत भाषा गेली आमच्याकडे 50 वर्ष 40 वर्ष शिकवली जाते. म्हणजे ह्या भाषा तर असाव्यातच. हो. आणि दुसरा प्रश्न असा की जो मध्यंतरी विषय खूप चर्चेत आला त्रिभाषा सूत्राबद्दल, तर त्यावर तुमचं काय मत आहे? असं झालं पाहिजे का की एखाद्या भाषेची सक्ती असली पाहिजे, किंवा नाही 3 भाषा तुम्ही जर शिकवता तर हिंदी नाही तर मग कोणती भाषा? पहिली गोष्ट म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या मताने मला असं वाटतं, शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्याही गोष्टीची सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांच्या वयाचा, विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा विचार करून त्याच्या अनुषंगानं दिलं जाणारं शिक्षण हे फार महत्वाचं आहे. आता जसं तुम्ही म्हणाले की 2 महिन्यापूर्वी तुम्ही येणार होता, पण त्याला राजकीय वलय आलं होतं. त्याच्यामुळे राजकीय वलय हे शिक्षण क्षेत्रात येऊ नये हे माझं अगदी स्पष्ट मत आहे. त्रिभाषा असावी, 2 भाषा शिकवाव्यात, त्या कोणत्या शिकवाव्यात याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्याला देऊन चालणार नाही. पण इथे आपल्याला विद्यार्थ्याची मानसिकता शोधायला हवी आणि काळाच्या गरजेनुसार त्रिभाषा सूत्र असावं, पण सक्तीचं नसावं. आणि विद्यार्थ्यांना चॉईस असावी का? म्हणजे समजा एखाद्याला जर्मन शिकायचं आहे किंवा एखाद्याला भाषा नाही शिकायची, पण त्यामध्ये त्याला कुठेतरी ऍक्टिव्हिटी शिकायची असेल स्पोर्ट्समध्ये, तर असं काही? नक्कीच, खूप चांगला प्रश्न आहे हा. खरं तर याचा विचार सरकारने केलेला आहे. आपण NEP म्हणतोय, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, जे आता यावर्षी आपण पहिलीमध्ये सुरू केलेलं आहे. मग पहिलीमध्ये सुरू करत असताना जेव्हा त्याचा अभ्यास गेले 20 वर्ष झाला, या 20 वर्षाच्या कालांतरामध्ये किंवा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा विचार केला गेलाय, नक्कीच केला गेलाय. कारण का, साधारणतः पहिलीतला किंवा 4थीतला विद्यार्थी इतकी त्याची ग्रास्पिंग पॉवर चांगली असते, मग तुम्ही त्याला म्हणजे त्या वयोगटात जर तुम्ही त्याला जे शिकायला द्याल, आज आपण बघतो मुलांच्या हातात मोबाईल दिल्यानंतर लहान मूल काढून घेतल्यानंतर रडतं का, तो ऍडिक्टेड होतो ना. याचा अर्थ तो त्याच्याकडून शिकत असतो, त्याच्याकडून आनंद घेत असतो. या आनंदामध्ये तुम्ही त्याला जे चांगलं द्याल या वयोगटामध्ये,
मग ते त्रिभाषा सूत्र असू दे किंवा आणखीन काही असू दे. आणि NEP मध्ये तर प्रत्येक वयोगटाचा विचार आहे. तुम्ही पहिलीचा अभ्यासक्रम बघा, इतक्या सुलभतेने आणि सहजतेने मांडलेलं आहे की त्या ठिकाणी म्हणजे याच्या आधीही म्हणजे 1986चं जे धोरण होतं, शैक्षणिक धोरण होतं, तेही त्या अनुषंगाने योग्यच होतं. आजही नवीन शैक्षणिक धोरण हे बदलत्या काळानुसार नक्कीच आहे. आणि मातृभाषेबद्दल शालेय शिक्षणात काय महत्व आहे ह्याच्याबद्दल तुम्ही जरा सविस्तर सांगू शकता? नक्कीच नक्की. कुठल्याही राज्यामध्ये त्या राज्याची मातृभाषा हे त्याची पहिली भाषा असेल. कारण वर्गात मुलगा येण्यापूर्वी तो घरी आपल्या आजूबाजूला आपल्या आई वडिलांबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर जी भाषा शिकतो, मग त्याच्यामध्ये मातृभाषा असणारच. पण आज आपण बघतो मुंबईसारख्या शहरामध्ये मराठी भाषेबरोबर त्याला अनेक भाषा ऐकायला मिळतात. कारण शिक्षण क्षेत्रातलं काय, मुलगा पहिला ऐकतो, ऐकलेलं बोलतो, बोललेलं वाचतो आणि वाचल्यानंतर मग लिखाण करतो. म्हणजे श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन हे जे स्किल आहे किंवा हे जे कौशल्य आहेत, ह्या कौशल्याच्या विकासानुसारच, ह्या गतीनुसारच आणि ह्या क्रमानुसारच तो शिकणार आहे. मग हे शिकत असताना जसं तुम्ही आता मला विचारलं की तुमचं काय मत आहे, मग मातृभाषा प्रगल्भ आहे. मातृभाषेवर जेव्हा तो त्याचा कॉन्फिडन्स मिळवेल ना, त्याच्यावरच त्याची प्रगती नक्कीच ठरणार. म्हणून मातृभाषा मस्त आहे. आणि शेवटचा प्रश्न की जर तुम्हाला संधी मिळाली NEP डिझाईन करायची किंवा या त्रिभाषा सूत्राबद्दल डिझाईन करण्याची, तर तुम्ही त्यात काय सुचवाल? तुम्ही काय बदल आणाल त्यात? खरं तर NEPचा अभ्यास सर्वांनी करावा. कारण आता 6वीत येणारा म्हणजे आपण ऐकतोय की पहिलीचा अभ्यासक्रम सुरू झाला, पुढच्या वर्षी 3री, 6वी आणि 9वीचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. मी 6वीचा अभ्यास केला. आज 6वीत येणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्हाला कौशल्याधिष्ठित शिक्षण द्यायचंय. मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या शाळेमध्ये HG गावकर सरांनी त्यावेळेला कार्यानुभव म्हणजे IWW किंवा वर्क एक्सपिरियन्स हा विषय तेव्हा घेतलेला आहे. म्हणजे एखाद्या मुलीला वर्गात समजा एखादा बल्ब निघाला तर तो बल्ब कसा लावायचा हे सुद्धा आम्हाला त्यावेळेला शिकवलेलं. मग त्यावेळेला त्या शिक्षण तज्ज्ञांनी घेतलेली काळाची गरज जी आज NEP मध्ये आहे ती खरोखरच उल्लेखनीय आहे. मग कौशल्याधिष्ठित शिक्षणाबरोबर तुम्ही विद्यार्थ्यांना चॉईस द्यायचंय. मग हा चॉईस कोणता असावा? मग आता समजा मी माझ्या शाळेमध्ये पूर्वीचं शिवणकाम सुरू केलं तर त्याच्यात चूक काहीच नाहीये, अपेक्षित आहे. आज तुम्ही बाहेर सगळ्या गोष्टी विकत मिळतात. म्हणजे उशीचा अब्रा म्हणतो आपण किंवा आपण त्याला पिलो कव्हर म्हणतो, त्या पिलो कव्हरवर हात भरत काम केलेलं असतं जे आपली आई करायची, माझी आई करायची किंवा मला शाळेत शिकवलं. मग हेच पुन्हा एकदा नव्याने कौशल्य मुलांचं विकसित करण्यात आणि त्या कौशल्यातून पुढे जाऊन त्याला मिळणारं शिक्षण आणि पुढे जाऊन त्याच्यात निर्माण होणारी त्याची गोडी आणि त्याचं रूपांतर होऊ शकतं व्यवसायामध्ये. या सगळ्याचा अभ्यास NEP मध्ये. तुम्ही कोणती गोष्ट पॉझिटिव्हली स्वीकारा आणि त्याच्यातून पुढे जा. यश तुमच्या हातात असतं. म्हणजे NEP द्वारे तुमचा मुलगा 6वीत होणारच आहे तयार. मग शाळेची इथे जबाबदारी वाढते. इथे असलेल्या प्रत्येक शिक्षकाने, प्रत्येक समाज बांधवाने सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे की मला विद्यार्थ्याला काय द्यायचंय. मग काय देताना त्रिभाषा सूत्र आपण म्हणतोय. मग 6वीतल्या विद्यार्थ्याला सुद्धा तुम्हाला भाषा निवड देताना जसं आपण ट्रान्सलेटर इंटरनॅशनल लेवलवर बघतो, आपण ट्रान्सलेटर असतात, दुभाषी असतात. मग कोणत्या भाषेचं महत्व नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर आहे? इंग्रजी भाषा आलीच पाहिजे, बरोबर आहे. तुम्हाला इतर ठिकाणी जायचंय, पण इतर ठिकाणी जायचंय आहे म्हणून त्यांची भाषा आपण शिकायची का हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा एखाद्या ठिकाणचं नॉलेज मिळवण्यासाठी ती भाषा शिकावी लागते. मग ते तुमच्या गरजेनुसार असेल. जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये उतरणार तेव्हा त्या गोष्टी गरजेनुसार निर्माण होतील. म्हणून आजही 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये, 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये इथे तुम्हाला फ्रेंच शिकवायचंय, जॅपनीज शिकवायचे, काय भाषा, रशियन भाषा शिकवायची, हे तुम्ही आता मुलांना नॉलेज द्या. आणि आपण नॉलेज द्यायच्या आधी मुलं ह्याच्यातून फाइंड आउट करतात की मी कुठल्या भाषेला महत्व दिल्यानंतर मला पुढे काय फायदा होईल. त्या अनुषंगाने आज मी म्हणेन शाळेची जबाबदारी वाढली NEPच्या दृष्टिकोनातून. मुलांना काय तुम्ही द्यायचं हे तुम्ही फर्मली सांगा, मुलं आपोआप स्वीकारतात. हो, नक्कीच. तर धन्यवाद तुमचा आज तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि ज्यांनी बघितलं त्यांना सुद्धा कळलं असेल थोडक्यात की काय याच्यावरती तुमचं मत आहे. तर भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये.
धन्यवाद. थँक्यू सो मच.